स्क्रीन दिसतीये. आवाज येतोय. चला आता आपण सुरू करूयात आजचा अध्याय. सर्वात आधी मी 18 दिवसात भगवद्गीता शिकून घ्या. हा जो आमचा इस्कॉन मँगलोरचा उपक्रम आहे, तर त्याच्यामध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. आणि आज आपला 15वा अध्याय आहे. सर्वात आधी आपण मंगलाचरण म्हणूया. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। नमो ओम विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिने इति नामिने। नमस्ते सरस्वते देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंदा श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंदा। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। चला आता आपण अध्याय चालू करूया. आज आपला 15वा अध्याय आहे. सर्वात आधी आपण श्री श्री राधा गोविंदांना जिथे आहेत तिथून प्रणाम करूया, ज्यांच्यासाठी आपण भगवद्गीता ऐकतोय. आणि कृष्ण कृपामूर्ती श्रीला प्रभुपाद यांना सुद्धा आपण जिथे आहोत तिथून नमस्कार करूया. त्यांनी भगवद्गीता इतक्या सोप्या शब्दात लिहून ठेवली आपल्यासाठी, त्याच्यामुळे आपण आज खरं तर इतका व्यवस्थित रीतीने आपण त्याचा अभ्यास करू शकतोय. आमचे इस्कॉन मँगलोरचे सीईओ अध्यक्ष नामानिष्ठ प्रभूजी, त्यांना आपण प्रणाम करूयात. कारण त्यांनी ही संकल्पना त्यांची 18 दिवसामध्ये भगवद्गीता शिकण्याची, आता सगळ्या स्लाइड त्यांनी केलेल्या आहेत आणि आपण घरी बसून ऑनलाईन हा खूप छान अभ्यास करू शकतोय. तर आपण याच्यामध्ये आपण बघतोय स्क्रीन दिसतीये का? हो, ठीक आहे. तर नामानिष्ठ दास प्रभूजी यांना आपण नमस्कार करूया जिथे आहोत तिथून. त्यांनी ऑनलाईन कोर्स, मी आता जसं सांगितलं तसा हा कोर्स चालू केला, त्याच्यामुळे आपण घरी बसून अभ्यास करू शकतोय. तसंच अन्वया माताजी ज्यांच्याकडून मी भगवद्गीता शिकले, मी त्यांना नमस्कार करते. पूजा माताजी ज्या आमच्या मराठी बॅचच्या हेड आहेत, त्यांना नमस्कार करते मी. आणि आमची संपूर्ण टेक्निकल टीम जो या प्रोग्राम मध्ये सपोर्ट करते आम्हाला, तर मी त्यांना नमस्कार करते. आणि आता आपण हा अध्याय चालू करूया. तर आजचा अध्याय आहे पुरुषोत्तम योग. त्या पुरुषोत्तम योग मध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे की श्रीकृष्णाचं जे घर आहे गोलोक वृंदावन, तर त्याच्याविषयी आज आपल्याला माहिती घ्यायची आहे की ते घर कसं आहे. गोलोक वृंदावन म्हणजे तिथे गोलोकधाम पण म्हणतात त्याला. तर आनंदी आहे, शाश्वत आहे, हे सगळं जे काय आहे. आणि आपलं घर कसं आहे, आपण पृथ्वीवर जे राहतो ते हे शाश्वत नाहीये. या सगळ्या गोष्टी आज आपल्याला इथे जाणून घ्यायच्या आहेत. पण ते जाणून घ्यायच्या आधी आपण एक थोडक्यात मागची उजळणी करूया. काल जो अध्याय आपण घेतलेला होता त्याची आपण उजळणी करूया. तर काल आपण काय काय घेतलं होतं, तर आपण काल 3 गुण बघितले होते. भौतिक प्रकृतीचे 3 गुण कोणते होते, तर सत्वगुण, रजोगुण, तमोगुण. आणि सर्वात चांगला गुण याच्यामध्ये कोणता होता, तर शुद्ध सत्वगुण. तर आता हे 3 गुण आपण बघितलेले होते. तर सत्वगुणामधला मनुष्य कसा असतो, तमोगुणातला कसा असतो, रजोगुणातला कसा असतो, आपण आता हे थोडे थोडे त्याचे उदाहरणं देऊन बघितले होते. की अगदी साधी साधी उदाहरणं म्हणजे सत्वगुणातला मनुष्य जर असेल तर सकाळी लवकर उठेल, तो त्याची सगळी कामं व्यवस्थित पटपट आवरेल. त्याच्यानंतर तो देवाची भक्ती करतो, दुसऱ्यांना मदत करतो, लवकर झोपतो, वेदांचं ज्ञान घेतो, तो मंदिरामध्ये जातो, पूजा करतो, देवावर भक्ती असते त्याची. हे सगळी गुण जी होती ती सत्वगुणामध्ये होती. रजगुणामध्ये आपण बघितलं की त्या माणसाला खूप इच्छा असतात आणि तो इतक्या इच्छांच्या जंजाळामध्ये अडकलेला असतो की इच्छा पूर्ण करण्यासाठी तो नुसता धावत असतो, नुसता धावत असतो. आपण ते बघितलं. तमोगुणामधला व्यक्ती आपण बघितला, तो अतिशय आळशी असतो, तो कोणतंही काम करत नाही. त्याला कुठलंही काम करायला सांगितलं तर त्याला उत्साह नसतो, तो दुसऱ्यांना त्रास देतो, तो देवाला मानत नाही, देवाची पूजा करत नाही. म्हणजे एक अहंभाव असतो त्याच्यामध्ये. या सगळ्या गोष्टी असतात. तर आपण हे 3 गुण बघितले आणि आपल्याला ह्याच्या पलीकडे जायचंय. 3 गुणांच्या पलीकडे जर जायचंय शुद्ध सत्व गुणामध्ये, तर काय करायला पाहिजे. या 3 गुणांच्या पलीकडे जाण्यासाठी आधी आपल्याला रजोगुण आणि तमोगुण याच्यामधून पूर्णपणे बाहेर यायला पाहिजे आणि सत्वगुणामध्ये जायला पाहिजे. सत्वगुणामध्ये आपण गेलो की हळूहळू आपण आपली प्रगती करतो आणि आपण मग
त्याच्यामधून आपण बाहेर जातो आणि आपण कृष्णाकडे अधिक लवकर जाऊ शकतो. तर आपण हे कालचं बघितलं होतं, हे 3 गुण झाले. त्याच्यानंतर आपण आता शुद्ध सत्व गुण बघितला काय असतो आणि ही गुणवत्ता आपण कशी मिळतो. तर जसं आपण अ, शुद्ध सत्व गुणामध्ये जातो, आपण हळूहळू जप करतो, आपण देवाची भक्ती करतो. ह्या सगळ्या गोष्टींमुळे काय होतं, आपल्याला ज्ञान मिळतं आणि आपण ही गुणवत्ता मिळू शकतो. तर आपण जप करतो, देवाचं स्मरण करतो, ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात. तर आता आपण पुढचा अध्याय बघूया, पुरुषोत्तम योग. श्री श्री राधा गोविंदा परत एकदा आपण नमस्कार करूया. ऊर्ध्वमूलमधःशाखम् अश्वत्थं प्राहुरव्ययम् छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित्. श्री भगवान म्हणाले, असा एक शाश्वत वटवृक्ष आहे ज्याचे मूळ वर आहे आणि शाखा खाली आहेत आणि पाने वैदिक मंत्र आहेत. जो या वृक्षाला जाणतो तो वेदांना जाणतो. तर आता आपल्याला इथे एक खूप छान संकल्पना दिली आहे ही, की ज्याचा हे एक वटवृक्ष दिलाय, की आपल्याला असं झाड दिसतं का, की ज्याची मुळावरती आहेत आणि पानं खाली आहेत त्याची, त्याच्या शाखा ज्या आहेत त्या पण सगळ्या वरती आहेत, खाली आहेत. म्हणजे असं उलटं झाड आपल्याला कधी दिसतं का ह्याच्यामध्ये. तर आता इथे ही संकल्पना खूप छान दिली आहे, की परमेश्वराचं जे गोलोक वृंदावन आहे आणि आपलं जे हे भौतिक जग आहे, या दोघांची एक कंपॅरिझन दिलंय, त्याच्यामधला फरक सांगण्याचा प्रयत्न केलाय या झाडाच्या चित्रामधून. तर आता हे झाड आहे, तर हे तलावाच्या शेजारी आपल्याला वडाचं झाड दिसतंय, वटवृक्ष आहे आणि त्याच्या आपल्याला दिसतात त्याच्या सगळ्या झाडांच्या फांद्या, त्याची मुळं ही सगळी पाण्यामध्ये दिसतात. तर आता आपल्याला असं झाड हे सरळ दिसतंय, पण आपण पाण्यामध्ये जेव्हा त्याचं प्रतिबिंब दिसतं तेव्हा आपल्याला काय दिसतं, त्याची सगळी मुळं वरती आहेत, त्याच्या फांद्या वरती आहेत आणि पानं खाली आहेत. तर हे सगळं एक्झॅक्टली आपल्याला उलट दिसतं. तर आपलं भौतिक जग जे आहे ना, ते एक्झॅक्टली हे असंच आहे, की बरोबर आध्यात्मिक जगाच्या उलट आहे. आध्यात्मिक जग हे शाश्वत आहे आणि हे जग आपलं शाश्वत नाहीये. कारण आपलं जग जे आहे हे प्रतिबिंबासारखं असतं. पाण्यामध्ये जेव्हा ह्या झाडाचं प्रतिबिंब पडतं, तेव्हा आपल्याला ही सगळी मुळं वरती जाताना दिसतात. त्याच्यानंतर त्याची पानं आहेत ती सुद्धा वरती जाताना दिसतात. आणि आपण जर या प्रतिबिंबाला जर हात लावायला गेलो, तर आपण ते हातामध्ये धरू शकतो का? आपण नाही धरू शकत. तर आपण हे प्रतिबिंब, कारण हे शाश्वत नसतं. ते प्रतिबिंब लगेच निघून जातं, टिकत नाही. आणि तसंच हे भौतिक जग आहे, हे शाश्वत नाहीये. त्याच्यामुळे त्यांनी इथे हे एक्झाम्पल खूप छान दिलंय आपल्याला, की हे जे वटवृक्षाला आपण जाणतो, जो हा उलटा दिसतोय आपल्याला, त्याला जो आपण जाणून घेतो, तो वेदांना जाणतो. म्हणजे तो ज्ञान जाणतो. वेद जाणतो म्हणजे काय जाणतो? तो ज्ञान जाणतो. त्याला अज्ञान नसतं, त्याला ज्ञान येतं. त्याला हे कळतंय, की हे शाश्वत जग जे आहे, म्हणजे आपण ज्या जगामध्ये राहतो, भौतिक जग, हे जे आहे ते शाश्वत नाहीये. फक्त आध्यात्मिक जग जे आहे तेच फक्त शाश्वत आहे. पुढे बघूया. आता इथे ना दोघांमधला फरक सांगितला. आता जसं आपण बघितलं चित्रामध्ये, की आध्यात्मिक जग काय असतं आणि भौतिक जग काय असतं. तर आध्यात्मिक जग हे स्थायी असतं, सनातन असतं, म्हणजे ते टिकतं. हे खरे. भौतिक जग कसं असतं, तात्पुरतं असतं. भौतिक जगामध्ये कुठलीही गोष्ट शाश्वत नाहीये, कोणतीही गोष्ट टिकणारी नाही. मी पुढे त्याची उदाहरणं पण देते तुम्हाला हे सांगितल्यावर. आध्यात्मिक जगामध्ये खरं प्रेम असतं, खऱ्या प्रेमाने व्यक्ती जातो आणि भौतिक जगामध्ये खरं प्रेम नसतं, ते फक्त वासना असते. नंतर आध्यात्मिक जगामध्ये खरं जग आहे, सुख आहे, तिथे सनातन आहे, नित्य आहे. आणि भौतिक जगामध्ये कसं असतं, तिथे जो आनंद असतो तो तात्पुरता असतो, अल्पकालीन असतो. नंतर आध्यात्मिक जगामध्ये नाती जी असतात ती खरी नाती असतात एकमेकांबरोबर. आणि भौतिक जगामध्ये तात्पुरते संबंध असतात. म्हणजे आपण या जन्मापुरतीच इथल्या लोकांशी संबंध असतात. हा जन्म संपला की संपला, आपल्याला त्याच्यामधलं काहीच आठवत नाही. आपली पूर्णपणे आपली स्मरणशक्ती निघून जाते. हे त्याच्यामुळे हे संबंध एवढेच असतात. नंतर आध्यात्मिक जगामध्ये दुःख नसतं आणि भौतिक जगामध्ये आपल्याला फक्त दुःख असतं. आपण सारखं काही ना काहीतरी करत असतो, कारण आपण इतक्या इच्छा आणि इंद्रियांचे भोगाच्या मागे लागलेलो असतो, की आपल्याला इथे सारखं दुःख असतं. आध्यात्मिक जगामध्ये 4 वास्तविक समस्या नाही आणि भौतिक जगामध्ये या 4 वास्तविक समस्या उपस्थित आहेत. तर आता या कोणत्या समस्या आहेत? जन्म, मृत्यू, जरा, व्याधी. आध्यात्मिक जगामध्ये हे जन्म, मृत्यू, जरा, व्याधी हे काही नाहीये.
हे सगळं भौतिक जगामध्ये आहे. माणूस जन्माला आला की त्याचा जन्म आहे, त्याला मृत्यू आहे, त्याला जरा म्हणजे त्याला व्याधी आहे, वेदना आहेत, त्या सगळ्या गोष्टी आहेत. त्याला म्हातारपण आहे, त्याला तो त्रास होणार आहे, या सगळ्या गोष्टी भौतिक जगामध्ये. तर आता काल आपण त्याच्यामध्ये बघितलं होतं. आता हे तात्पुरतं आणि आध्यात्मिक जग. आता ह्याच्यामध्ये आपल्याला दुःख आणि इथे दुःख नाही. आपल्याला काल आपण बघितलं की नाही, नवीन मोबाईल घेतला होता, नवीन कार घेतली होती. पण आता हे टिकतं का? हे काही वर्ष टिकतं. ज्यावेळेला आपल्या घरामध्ये कार येते किंवा जेव्हा नवीन मोबाईल येतो तेव्हा आपल्याला खूप आनंद होतो. अरे वा, माझ्याकडे मोबाईल आला, तो आता सगळ्यात मोठं व्हर्जन आहे, तो मोबाईल आला. किंवा आता मी जी गाडी घेतली ती सगळ्यात नवीन मॉडेलची गाडी आली आहे. आता ते कसं असतं, तो ज्या दिवशी येतो त्या दिवशी आपल्याला खूप आनंद होतो त्याच्यात. पण ती गाडी टिकते का? नाही. काही आपण बघितलं, ऍक्सिडेंट होतो किंवा नवीन घर जरी तुम्ही बांधलं तरी जर समजा भूकंप झालं, काही नैसर्गिक आपत्ती आला त्याला, तर ते घर कोलमडून पडतं. म्हणजे भौतिक जगामध्ये कुठलीही गोष्ट अशी नाहीये की ती गोष्ट शाश्वत आहे, ती गोष्ट टिकते. त्याच्यामुळे आपल्याला खूप दुःख होतं. म्हणून या जगाला दुःख अलाय म्हणतात, म्हणजे थोडक्यात दुःखालय म्हणतात याला. पुढे बघूयात. आता इथे आपल्याला दिसतंय की ही दोन पुत्री आहेत, ती एकमेकांशी भांडतायत. तो काय म्हणतो, हे क्षेत्र माझं आहे, आणि हा म्हणतो हे क्षेत्र माझं आहे. म्हणजे ही जी काही जागा आहे ते दोघंही त्या जागेवरती अधिकार सांगतात की हे माझं आहे, हे माझं आहे. आपण बघतो की कुत्र्याला एक सवय असते, त्याचा त्याची टेरिटरी असते, त्याचा तो जो भाग असतो. तिथे तो दुसऱ्या कुत्र्यांना येत नाही, लगेच भुंकतो तो त्यांच्या अंगावर, कुणाला येऊ देत नाही त्याच्यामध्ये. पण आता हे जनावर आहे, तर हा परिसर खरा तर कुणाचा असतो? हा परिसर खरं बघायला आपण गेलं तर हे सगळं कृष्णाचं असतं. बरोबर आहे. कृष्ण हा सगळ्या सृष्टीचा निर्माता आहे, त्याच्यामुळे हे सगळं कृष्णाचं असतं. पण आता हा प्राणी आहे, प्राण्याला अज्ञान असतं, त्याच्यामुळे प्राण्याला काही हे कळत नाही की हा परिसर हा कृष्णाचा आहे. हे काय प्राण्याच्या लक्षात येत नाही. आता इथे हा माणूस बघा, आता काय म्हणतो, आता ते प्राण्याच्या लक्षात नाही येते, पण हा तर माणूस आहे. तो तो म्हणतोय, मागे त्याच्या दिसतंय बघा, एक सुंदर मोठा बंगला बांधलेला आहे. ही संपत्ती माझी आहे, कारण हे मी कमवलेलं आहे. ठीक आहे, त्यांनी नोकरी केली आहे, त्यांनी बिझनेस केलाय, त्यांनी खूप पैसा मिळवला, त्यांनी खूप छान घर बांधलंय. हे सगळं मी माझ्या बुद्धीने बांधलंय, हे सगळं केलंय, मी केलंय, असं त्याला वाटतं. पण इथं आपण तो विसरतोय की आम्ही तथ्य विसरलो आहेत की आम्ही इथे तात्पुरते आहोत. पण हा माणूस हे विसरतोच आहे की त्याला संपत्ती कोणी दिली. त्याला ही सगळी संपत्ती आहे ती कृष्णाचीच दिली आहे. ही जमीन कोणाची आहे? ही कृष्णाचीच जमीन आहे. पण त्याला त्याचं विस्मरण झालंय, कारण आपण कृष्णाला विसरतो. एकदा आपण या भौतिक जगामध्ये आलो की आपण कृष्णाला पूर्ण विसरून जातो आणि प्रत्येक गोष्टीवरती आपण आपला अधिकार दाखवतो. आता योग्य दृष्टी खरं तर कशी पाहिजे? आता इथे हा माणूस आहे आणि हा शेजारी माणूस आहे. तो काय म्हणतो की मी एक मूर्ख माणूस आहे. इथला माणूस हा ज्ञानी असतो. जो ज्ञानी माणूस आहे तो कसा असतो? छोट्या प्रतिष्ठेपासून मुक्त असतो. छोट्या प्रतिष्ठेपासून मुक्त म्हणजे त्याला अहंकार नसतो, त्याला गर्व नसतो. त्याला माहिती असतं की हे सगळं जग जे आहे, हे सगळं सगळं जे काही या जगामध्ये आहे, प्रत्येक वस्तू, मला दिलेला श्वास सुद्धा, हे सगळं जे आहे, हे शरीर आहे, हे सगळं कृष्णाने दिलंय. त्याच्यामुळे तो इथे काय म्हणतोय, मी एक मूर्ख आहे ज्याने कृष्णाची उपासना सोडून दिली आहे आणि येथे दुःख भोगले आहे. म्हणजे त्याला कळता येते की आपण कृष्णाची उपासना म्हणजे कृष्णाची भक्ती नाही केली तर आपल्या इथे खूप दुःख आपल्याला भोगावं लागणार आहे, असं तो म्हणतो. पण जो माणूस खोट्या प्रतिष्ठेमध्ये असतो, म्हणजे त्याला असा खोटा प्रतिष्ठा म्हणजे अहंभाव, हे सगळं माझं आहे, मीच इथला राजा आहे, मीच पैसा कमवलाय, ही माझीच बुद्धी आहे, असं जो म्हणतो त्याला काय म्हणतो? तो कसा म्हणतो, तुम्ही मला मूर्ख म्हणायची हिंमत कशी झाली, असं तो त्याला विचारतो की मी मूर्ख नाहीच आहे. कारण हे काय आहे, हे अज्ञान आहे. आता आपल्याला कळतं की हे सगळं अज्ञान आहे. ज्याला ज्ञान आहे तो असं म्हणणारच नाही. आता योग्य दृष्टी काय असते? योग्य दृष्टी कशी आहे? आता तो माणूस इथे म्हणतोय, त्यांनी आता खूप पैसा कमवलाय, तर तो म्हणतो की मी खूप पैसे कमावले कारण मी सुपर प्रतिभावान आहे, म्हणजे मी माझ्या बुद्धीने कमावलेत हे पैसे. म्हणजे हा त्याचा भ्रम आहे, भ्रामक आहे हे, की तो जो म्हणतो की मी माझ्या बुद्धीमुळेच फक्त मला मिळालं, बाकी मला कशामुळेही नाही मिळालं, कारण मी हुशार आहे म्हणून मी पैसा कमवलाय. आणि दुसरा जो भ्रममुक्त असतो, म्हणजे ज्याला खोटा भ्रम नसतो, तो काय म्हणतो, माझ्याकडे जे काही आहे ते कृष्णांच्या दयेमुळे आहे. कारण तो ज्ञानी असतो, तो भ्रममुक्त असतो, त्याला ह्याच्यामध्ये शंकाच नसते की हे सगळं कृष्णाचं आहे म्हणून. त्याच्यामुळे त्याला कळतं, कारण ही बुद्धी शेवटी कोणी दिली आहे? कृष्णाने. शरीर कोणी दिलंय? कृष्णाने.
पण हे जो माणूस आहे ज्याला ज्ञान नाहीये त्याला आपण म्हणतो, आपल्याला कळते ते की तो म्हणतो की मीच मोठा आहे, मीच कमवलंय सगळं. पण त्याला हे नाही कळत आहे की त्यांनी जे ही सगळी बुद्धी वापरली आहे, प्रतिभा वापरली ती प्रतिभा त्याला कोणी दिली? ती प्रतिभा त्याला कृष्णाने दिली आहे. पुढे बघूया. आता खोटं नातं. आता या जगामध्ये आपलं कसं असतं, की आपल्याला एक जन्म मिळतो आणि त्यावेळेला आपले हे सगळे नातेवाईक असतात. मुलगा असतो, पत्नी असते, वडील असतात, आई असते, आजोबा, आजी, काका, मामा हे सगळे असतात. तर त्याच्यामुळे तो काय म्हणतो, हे सगळे माझे नातेवाईक आहेत. हे सगळे आहेत. पण हे नातेवाईक तरी आपल्याला पूर्ण उरतात का? आपण बघितलंय की नाही, अर्जुन सुद्धा असंच म्हणतो, ज्या वेळेला त्याला युद्ध करायचं नसतं, तेव्हा तो कारण देतो कृष्णाला, तेव्हा काय म्हणतो, हे सगळे माझे नातेवाईक आहेत, त्याच्यामुळे मी त्यांना मारू शकत नाही. आणि हे सगळं म्हणजे त्यांच्याशी इतका तो जोडला गेलेला असतो. पण कृष्ण त्याला सांगतो की हे शाश्वत नाही. हे सगळे नातेवाईक आहेत, हे आहे, हे नातेसंबंध आहेत, हे सगळे तात्पुरते असतात. बरोबर आहे. तर तू त्याच्यामुळे तेव्हा त्यांनी या कारणानंतर युद्ध करायला सांगतो. आता खरा संबंध, आता इथे माझे प्रभू, खरा संबंध आपला कोणाशी आहे तर आपला कृष्णांशी संबंध आहे. काल आपण बघितलं की नाही की आपल्याला बीज प्रधान पिता म्हणजे आपले जे पिता आहेत ते कृष्ण आहेत. कारण आपली उत्पत्ती कुणापासून, आपला जन्म कुणापासून होतो, तर खरं तर आपण कृष्णांपासूनच. कारण हे सगळं जग, सगळं काही जे आहे ते कृष्णच निर्माण करतात. त्याच्यामुळे खरा संबंध जो आपला असतो, आयुष्यानं आयुष्य म्हणजे या जन्मानंतर, या जन्माच्या आधी, आपण जेव्हापासून आपण कृष्णापासून वेगळे झालं, म्हणजे कितीतरी लक्ष योनी आपण त्याच्यामध्ये जन्म घेतले, तर आपला खरा संबंध फक्त कृष्णांबरोबरच होता आतापर्यंत. फक्त आपल्याला त्याचं विस्मरण झालंय. आता इथे कृष्णांनी त्यांच्या भौतिक जगाविषयी सांगितलं. न तद्भासयते सूर्यो न शशांको न पावकः यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. त्या माझ्या परमधामाला सूर्य किंवा चंद्र तसेच अग्नी किंवा वीज प्रकाशित करत नाही. जे त्या धामाला पोचतात ते पुन्हा या भौतिक जगतात परतून येत नाही. तर आता कृष्णांनी इथे त्यांच्या धर्माचं वर्णन केलंय. तर आता त्यांचं जे गोलोक वृंदावन आहे, कृष्णाचं स्वतःचं घर आहे, तर ते कसं आहे, तिथे सगळे शाश्वत जीव आहेत. तिथे कुणालाही, आणि कृष्ण हा स्वतः परमधाम आहे, म्हणजे कृष्ण हा परमात्मा आहे. सगळ्यात मोठा पुरुषोत्तम आहे. त्याच्यामुळे तिथे सूर्य, चंद्र या गोष्टींची काही गरज नाहीये. किंवा अग्नी बीज हे प्रकाशित करत नाही. तिथे स्वयंप्रकाश आहे. कृष्णाचा स्वतःचाच प्रकाश इतका मोठा आहे की आपण विराट रूपामध्ये पण बघितलं होतं की नाही, की हजारो करोडो सूर्य जेव्हा एक वेळेला उगवतील, त्याच्यासारखा थोडासा कुठंतरी म्हणजे तो प्रकाश जो होता तो दिसत होता. तर विराट रूपाचा आपण कल्पनाच करू शकत नाही, म्हणजे इतका तिथे अखंड आणि एकदम असा तीक्ष्ण प्रकाश असतो तिथे. तर तिथे सूर्यचंद्रांची गरज नाहीये, तिथे स्वयंप्रकाश असतो सगळीकडे. नंतर त्या धामामध्ये जे पोचतात ते भौतिक जगापर्यंत येतच नाहीत परत. का बरं येत नाहीत आता ह्याच्यामध्ये? तर आता भौतिक जगामध्ये आपल्याला जन्म, मृत्यू, जरा, व्याधी या सगळ्या गोष्टी असतात. तर आता हे कृष्णाच्या धामामध्ये काहीच नसतं. हे आध्यात्मिक जगामध्ये सगळा आनंद असतो. खूप तिथे हे वातावरण खूप चांगलं असतं. तिथे सगळं शुद्ध सत्व, हृदयाची, शुद्ध मनाची लोक असतात तिथे. त्याच्यानंतर त्यांच्यामध्ये एकमेकांमध्ये भांडणं नसतात. हे सगळे जे गुण असतात, रजोगुण, तमोगुण, हे सगळे गुण लोकांमध्ये नसतात तिथे. तिथे सगळे शुद्ध सत्व गुणांमध्ये असलेले लोक असतात. त्याच्यामुळे सगळे कृष्णाची भक्ती करतात. तिथे सगळा आनंदच असतो. तिथे सगळ्या गोष्टी शाश्वत आहेत. म्हणजे आपल्याला जे इथे इंद्रियांचं सारखं दुःख होतं की मला ही इच्छा झाली, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, आणि त्या इच्छा पूर्ण नाही झाल्या की आपल्याला राग येतो, आपण द्वेष करतो, आपली बुद्धी भ्रष्ट होते, आपण चुकीच्या गोष्टी करतो, आपण त्या जाळ्यामध्ये अडकले जातो आणि परत परत आपण त्या गोष्टींच्या मागे जातो. मग आपली पूर्ण शांतता पूर्ण नाहीशी होते. त्या सगळ्या ज्या गोष्टी होतात आणि मग या गोष्टी तिथे होतच नाही भौतिक जगामध्ये. त्याच्यामुळे सगळ्यांना भौतिक जगतामध्ये गेलं की खूप छान वाटतं. तिथे गेलं की असं हे इथलं भौतिक जगामधलं जे सगळं आहे ते सगळं विस्मरण होऊन जातं, की इथल्या गोष्टी आपल्याला तिथे आठवत नाहीत. आणि इथलं जे दुःख असतं ते दुःख तिथे नाहीये. तिथे सगळं शाश्वत आहे, तिथे सगळं आनंदी आहे.
आता आपण इथे बघतोय तिथे कृष्ण आहे, कृष्णाबरोबर त्याचे गोपी आहेत. हे किती छान खेळतात, हे झोक्यावर खेळतात, त्याचे गोपी आहेत, ते सगळे आनंदी आहेत. मागे आपण हिरवळ बघतो, आपण सुंदर निसर्ग बघतो त्याच्यामध्ये. आपण बघितलं की प्रकृती काल आपण बघितली की प्रकृतीमध्ये हे सगळे डोंगर दरी झाडं हे सगळे असतात. तर आपल्याकडे आपण इथे जसा नाश करतो, म्हणजे इथे आपण झाडं कापली, त्याच्यानंतर आपण तिथे बिल्डिंग उभा केल्या, इथे आपल्याकडे पोल्युशन आहे, पॉप्युलेशन खूप वाढतं. त्याच्यानंतर आपल्याला झाडं नाही, त्याच्यामुळे आपल्याला खूप गरम होतं, पाणी आपलं कमी झालंय, पाण्याचा प्रश्न होतोय. तर तिथे सगळे प्रॉब्लेम कुठंच नाहीये. तिथे सगळं खूप छान आहे, शाश्वत आहे. त्याच्यामुळे आपल्याला इथे परत यायची गरज पडत नाही. आणि इथे सगळ्यांना आपल्याला ज्ञान मिळतं की आपण कृष्णाचे आहोत. आपल्याला कळतं की आपण कृष्णाचे अंश आहोत, आपण कृष्णाबरोबरच आहोत, आपल्याला कृष्णाची भक्ती करायची. त्याच्यामुळे आपण तिथे परत येत नाही, आपल्याला परत यायची इच्छाही होत नाही. आता इथे हा श्लोक वाचते ह्याच्या बरोबरचा, आणि मी त्याचा डिस्क्रिप्शन वाचते मी आता इथे दिलेलं पुस्तकाचं. ऊर्ध्वमूलमद शाखम् अश्वत्थं प्राहुरव्ययम् छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित्. श्री भगवान म्हणाले, असा एक शाश्वत वटवृक्ष आहे ज्याचे मूळ वर आहे आणि शाखा खाली आहेत आणि पाने वैदिक मंत्र आहेत. जो या वृक्षाला जाणतो तो वेदांना जाणतो. तर आता इथे आपण नीट बघितलं ना, तुम्ही झूम करून जर बघितलं तर तुम्हाला कळेल की हे झाड उलटंय. वरती जे दिसतं ते आध्यात्मिक जग आहे, आणि वरती आपल्याला सगळ्यात वरती राधाकृष्ण दिसतात. हे गोलोक वृंदावन आहे, हे वरती जे आहे ते कृष्णाचं घर आहे. आपल्याला तिथे सुंदर निसर्ग दिसतोय, आपल्याला तिथे गायी दिसतात, ते राजहंस दिसतात त्याच्यामध्ये. मागे खूप छान धबधबा आहे, बोट दिसतात, सगळं असं शांत शुद्ध सात्विक वातावरण आहे. राधाकृष्ण आहे तिथे. आणि त्याच्या खाली जी आपल्याला एक नदी दिसतीये ती म्हणजे डिझायर, म्हणजे इच्छा आहे. त्याच्या खाली आपल्याला हे ब्रह्मदेव दिसतात. नंतर मग ही सगळी झाडाची मुळ आहेत. आणि मग आपण कृष्णापासून कसे हळूहळू लांब जातो. मग कृष्णापासून आपण जसजसे लांब जातो तसे तसे आपण इथे खाली इथे आपल्याला प्राणी दिसत आहेत. त्याच्यानंतर इथे माणसं दिसत आहेत. इथे हे सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी, पक्षी, गायी, बरेच पक्षी आहेत. त्याच्यानंतर अशी सगळी ही झाडांची पानं आहेत, मुळं आहेत. आता हे सगळं आहे हे झाडाच्या फांद्या आहेत. आणि हे इतकं गच्च आणि एकमेकांमध्ये इतकं गुंतलेलं आहे की आपण जेव्हा याच्यामध्ये जातो या झाडामध्ये, तर ह्या झाडामध्ये म्हणजे हे सगळं भौतिक जग आहे. तर या जगामधून जेव्हा आपण कृष्णापासून लांब जातो त्यावेळेला आपण ह्या भौतिक जगातून बाहेर जाऊ शकत नाही. आपण ह्या जन्ममृत्यूच्या फेऱ्यामध्ये अडकतो, आणि या फांदीवरून त्या फांदीवर, त्या फांदीवरून त्या फांदीवर, इथेच आपण जन्म घेत 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 असं तसं इथेच जगत राहतो. आणि खरं जर बघायला गेलं तर हे असं का होतं, तर ही इच्छांची नदी, म्हणजे इच्छा आहेत, आपल्याला इच्छा आहेत म्हणून आपण भौतिक जगामध्ये येतो, म्हणून आपण कृष्णापासून वेगळे होतो आणि आपण या जगामध्ये येतो. आणि आपण इंद्रियांच्या मागे लागतो, कारण आपली इच्छा असते की आपल्याला हे पाहिजे, आपल्याला ते पाहिजे. पण आपण जसं ह्या इच्छांमधून इथे येतो तसं आपल्याला कृष्णाचं विस्मरण होतं. आणि कृष्णाला तर आपण विसरूनच जातो, म्हणजे आपण जिथून आलो त्या ठिकाणातून आपल्याला विस्मरण होतं. आणि आपण ह्या इंद्रियांच्या इच्छा पूर्ण होत नाहीत, आणि त्याच्यामुळे आपल्याला त्रास होतो, म्हणून आपण दुःखी होतो. आणि आपण ह्या दुःखामध्ये इतके बुडले जातो की आपल्याला त्याचा त्रास होतो. आपण 3 गुणांमध्ये अडकलं जातो प्रकृतीच्या. आणि मग याच्यातून सगळ्यातून जर आपल्याला बाहेर पडायचं असेल तर मात्र आपल्याला शुद्ध सत्व गुणांमध्ये आपल्याला जायला पाहिजे. मग आपण कुठेतरी ब्रह्मलोकांमध्ये जाऊ. मग आपल्या सगळ्या त्या डिझायर, सगळ्या इच्छा आपल्या ज्या आहेत त्या आपण कृष्णांना जोडल्या पाहिजे. म्हणजे आपण जे काही करू ते आपण कृष्णांसाठी केलं पाहिजे. आपण जी काही कामं करतो ते आपण कृष्णांना त्याचं फळ दिलं पाहिजे. तेव्हा आपण हे सगळं केल्यानंतर मग गोलोकामध्ये जाऊ. तर असं हा झाडाचा आहे अर्थ आहे. तर आपण शक्यतो या सगळ्या फांद्या कापून टाकल्या पाहिजे. म्हणजे आपण ह्याच्यामध्ये इतके जखडलं जातो ना की आपण ह्याच्यातून कृष्णाकडे जाऊ शकत नाही. आणि त्याच्यामुळे आपल्याला हे समजून घेतलं पाहिजे की या भौतिक जगामध्ये हे सगळं शाश्वत नाहीये, हे सगळं दुःखालय आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला खूप आसक्ती नको. म्हणजे ठीक आहे की आता आपल्याला आपली फॅमिली असते, आपले आई वडील आहेत, आपले मित्र असतात,
आपला जॉब असतो, आपल्या काही आवडीनिवडी असतात, हे सगळं आहे, हे सगळं ठीक आहे. पण आपल्याला हे नक्कीच लक्षात यायला पाहिजे की आपण ह्याच्यासाठी खूप आसक्त राहायला नाही पाहिजे. कारण आपल्याला माहितीये की हे सगळं शाश्वत नाहीये, हे सगळं टिकणारं नाहीये. आपण कालचं परत आपण हे बघितलेलं आहे की ज्या काही वस्तू आपण भौतिक वस्तू काल बघितल्या, मोबाईल बघितले, कार बघितलं, हे सगळं जे काय आहे ते हे सगळं काही टिकणारं नाही. हे सगळं संपून जाणार आहे, म्हणजे कधी ना कधीतरी याचा नाश होणार आहे. तर या सगळ्या झाडांमधून, या सगळ्या फांद्यामधून आपल्याला ह्या सगळ्या फांद्या कापून आपल्याला इथून गोलोक वृंदावनमध्ये आपल्याला जायचं आहे. तर हे या झाडावरून आपल्याला कळतंय. पुढे बघूया. तर आता गोलोक वृंदावन मध्ये हे कसं आहे, आध्यात्मिक जगामध्ये हे चित्र कसं आहे, तर आपल्याला इथे दिसत आहे की कृष्ण त्याच्या सगळ्या गोपींबरोबर बसले आहेत, गोपी आहेत त्याच्याबरोबर, त्यांचं खूप छान वनभोजन चाललंय. इथे सगळी कमळांची फुलं दिसत आहेत, मागे निसर्ग खूप छान आहेत आणि सगळेजण असे ते एकोप्याने बसलेत, सगळेजण एकत्र छान जेवायला बसलेत, त्यांच्यामध्ये कुठेही भांडण नाहीये, सगळीकडे शांतता आहे, सगळे एकमेकांशी चांगले वागतात. आता इथे कृष्ण दाखवलेत आपल्याला, कृष्ण गायी बरोबर दाखवलेत आपल्याला. अनेक वेळेला आतापर्यंत अध्यायांमध्ये आलंय की गाय ही कृष्णाची खूप आवडती असते, गायीवर कृष्णाचं खूप प्रेम असतं. आणि गाय ही आपल्याला दूध देते, आपल्याला जगवते, आपल्या आई, आपली माताच असते गाय म्हणजे. नंतर आता इथे पण दिसतंय की इथे सगळेजण आता हे छान झोका खेळतात इथे. म्हणजे किती असं एक स्वच्छंदी जग आहे की आपण किती छान वाटतं याच्यामध्ये. इथे कोणाशी भांडण नाही, कटकटी नाही, कुणाला खूप इच्छा आहे, तो त्याच्यामध्ये धावपळ करतोय, रात्र झालीये तरी पण काम करतोय, तो ट्रॅफिक मधून येतोय, म्हणजे सगळे त्या टेन्शन वगैरे हे कुठे दिसतंय का? हे काही नाहीये इथे. आता इथे पण आपल्याला दिसतंय, इथे पण सगळ्या सवंगड्यांबरोबर कृष्ण बसलाय, इथे गाय दिसलीये, इथे ते सगळे हसत खेळत राहतात. म्हणजे थोडक्यात हे जग आता आपल्याला असं दाखवलं की किती छान आहे. म्हणजे सगळं इथे कुठलंही दुःख नाहीये, आपल्याला हे कळतंय. आपण जे आध्यात्मिक जग म्हणतो ना, ते इतकं सुंदर आहे, इथं सगळं शाश्वत आहे, सगळे एकमेकांशी बोलतात, इथे एकमेकांना बोललेलं ऐकून घ्यायला वेळ पण आहे. आता आपल्याला इथे खूप व्यवस्थित कळतंय की आपण ज्यांच्याशी कुणाशी बोलायला जर जातो तर लोकांना वेळ पण नसतो की मला वेळ नाहीये, मग आपण फोनवर बोलतो. मग समोरासमोर आपण कुणाला भेटत नाही. आणि अगदी साधं एक्झाम्पल द्यायचं म्हणजे कुणाचा वाढदिवस असेल तर आपण ग्रुपवरती पटपट पटपट सांगतो हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे. पण आपण त्याला समोर भेटून म्हणायचा विचार करतो का की तुझा आज वाढदिवस आहे, किती छान आहे, त्याला 2 मिनिट भेटलं तर. आपण हे जे पर्सनल रिलेशन आहेत ना एकमेकांशी, आपले जे खूप छान संबंध आहेत ना, ते आपण आता संबंध हळूहळू आपले कमी होत चाललेत, आपल्याला खूप कमी मित्र आहेत. पण इथे आध्यात्मिक जगात तसं नाही, किती छान एकत्र राहतात त्याच्यामध्ये. आपण हे इथे बघू शकतो आध्यात्मिक जगामध्ये. ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः मनःषष्ठानीन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति. बद्ध जगातील जीव हे माझे सनातन अंश आहेत. बद्ध जीवनामुळे ते मनासहित 6 इंद्रियांशी कठीण संघर्ष करीत आहेत. आता आपल्याला इथे कृष्ण सांगतात की आता हे सगळे जे बद्ध जीव आहेत, तर बद्ध जीव म्हणजे सगळे आपण आहोत, म्हणजे सगळे हे जीवात्मे जे आहेत ते कोण आहेत. तर कृष्ण नातं सांगतात की ते सगळे माझे अंशच आहेत, कारण आपण सगळे कृष्णापासूनच आलेले आहोत. तर कृष्ण सांगतात की हे सगळे माझे अंश आहेत, पण बद्ध जीवनामुळे आणि हे मनासहित 6 इंद्रियांशी कठीण संघर्ष करत आहेत. तर कर्षती म्हणजे संघर्ष करणे, म्हणजे झगडत राहणे. आपण त्याच्याशी सारखं त्याला लढा देत राहतो. म्हणजे 6 आपले इंद्रिय जी आहेत बद्ध जीवनामुळे, म्हणजे जसं आपण इथे एक जीवात्मा म्हणून जसं आपण येतो पृथ्वीवरती, आपला जन्म होतो, तसं आपण काल बघितलं की आपण 3 गुणांनी बांधलो जातो. सत्वगुण, रजोगुण, तमोगुण. आणि त्या गुणांनी बांधल्यामुळे आपण त्याच्यात इतके घट्ट बांधले जातो की त्याच्यामधून आपण बाहेरच पडू शकत नाही. त्याच्यामुळे आपल्याला सारख्या इच्छा होत राहतात, आपण इंद्रिय तृप्ती करत राहतो की मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. आपण काल सगळे त्याच्यामधले आपण उदाहरणं बघितली आहेत, अनेक गोष्टी बघितल्या त्याच्यामधल्या, की हे सगळं इतकं कठीण आयुष्य आहे. तर आता ह्या आयुष्यामुळे बद्ध जीव जे आहेत सगळे, हे सगळे दुःखी आहेत. कारण त्यांना इंद्रियांचं जे सुख आहे ना, त्याच्या जो मागे लागतो, ते सगळे दुःखी होतात. आणि ते कृष्णाला पण विसरलेत. आणि कृष्णाच्या विस्मरणामुळे त्यांना ऍक्च्युअली ह्या सगळ्या गोष्टींचं दुःख होत आहे. आणि आता ह्या सगळ्या इच्छा दूर करायला पाहिजेत. आणि आपल्याला शेवटी आपल्याला कृष्णाकडे जायचंय. कारण कृष्णाने आपल्याला इथे पाठवलं होतं, तेव्हा हे जरी बद्ध जीव असतात, म्हणजे आपण बद्ध जीव आहे, प्रकृतीमध्ये आपण त्या गुणांनी बांधले गेले, तरी आपल्याला थोडंफार स्वातंत्र्य दिलेलं आहे.
प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्य दिलेलं असतं. जरी आपल्याला सगळे हे गुण असतात, या गुणांचा आपल्यावर प्रभाव असतो, तरी सुद्धा कसं जगायचं हे कृष्णांनी आपल्याला थोडं स्वातंत्र्य दिलेलं आहे. तर मग ते स्वातंत्र्य आपण खरं तर कुठे वापरायला पाहिजे, की आपण कृष्णाकडे परत जायला वापरायला पाहिजे. तर आपण ते मला स्वातंत्र्य मिळालं म्हणून मी आपण काहीही करू शकतो असं जर केलं तर मग आपल्यालाच तसा त्रास होतो. तर हे आपल्याला या श्लोकातून कळतं की आपण जास्तीत जास्त लवकर आपण नामस्मरण करायचं, जप करायचं आणि ह्या दुःखातून बाहेर पडायचं. आता आपल्याला इथे हा वणवा दिसतोय किंवा आग अशी पेटलेली दिसतीये ती आणि त्याच्यामधून आपल्याला दिसत की त्या ठिणग्यावरती येतात. तर ही जी आग आहे आणि ह्या ठिणग्या आहेत ना, तर जरी त्या आगीपासून वेगळ्या झाल्या ठिणग्या अशा तशा त्या आग जेव्हा पेटते तेव्हा अशा वरती उडतात, इकडे तिकडे अशा जातात. तर आपल्याला दिसतं तर हेच चित्र जे आहे ना, तर हे कृष्णाचं आणि आपलं असंच आहे की आपण पण कृष्णाचे अंश आहोत. म्हणजे जशा ठिणग्या हा या अग्नीपासून येतात की जेव्हा भडका उठतो तेव्हा त्याच्यामधून येतात. तसंच आपण सुद्धा ह्या अग्नीमधूनच आलेलो आहोत. आपण सुद्धा कृष्णाचे अंशच आहोत आणि कृष्णाचे अंश आहोत आणि हे सगळं जे आहोत ना ते आपण पण सगळे असेच वेगळे झाले आहोत. पण ऍक्च्युली आपण ठिणगी हा अग्नीचा पार्ट आहे, म्हणजे आपण त्याच्यामध्ये आपण मिक्स होऊन जायला पाहिजे, म्हणजे आपण कृष्णाकडे परत जायला पाहिजे. तर इथे हे कळतंय आपल्याला. सर्वस्य चाहं हृदये सन्निविष्टो मतः श्रुतिर्ज्ञानमपोहनं च वेदैश्च सर्वं रहमेव वेद्यो वेदान्तकृतवेदविदेव चाहं. मी प्रत्येकांच्या हृदयात स्थित आहे आणि माझ्यापासूनच स्मृती ज्ञान विस्मृती होतात. सर्व वेदांद्वारे मी जाणण्यायोग्य आहे. निस्संदेह वेदांतांचा संकलक आहे आणि वेदांचा ज्ञाताही मीच आहे. म्हणजे इथं आता परमेश्वर सांगतायत की प्रत्येकाच्या हृदयामध्ये मी आहे. आपल्याला माहितीये की प्रत्येकाच्या हृदयामध्ये शिरोदक्षाय विष्णू म्हणून प्रत्येकाच्या हृदयामध्ये दिसतो. इथे आता हे सगळे जे लोक दिसतात त्यांच्या इथे हृदयामध्ये प्रत्येकाच्या इथे तुम्हाला दिसतोय की चतुर्भुज विष्णू हे जे श्रीकृष्णाचं रूप आहे ते प्रत्येक जीव जो पृथ्वीवर असतो त्याच्या हृदयामध्ये असतो. मग ती मुंगी असू दे, हत्ती असू दे, माणूस असू दे, सगळ्यांकडे असतो. पण माझ्यापासून स्मृती ज्ञान आणि विस्मृती होतात. तर आता जी आपल्याला बुद्धी मिळते, जे ज्ञान मिळतं ते आपल्याला सगळं कृष्णापासूनच मिळतं. आपल्याला जे काही इथे बुद्धी असते, आपण जे काही गोष्टी करतो, आपल्याला असं वाटतं की मी हे केलंय, मी ते करू शकतो, ह्या सगळ्या ज्या असतात या बुद्धी जी आहे ती सगळी कृष्णांनीच आपल्याला दिली आहे. मी वेदांद्वारे मीच जाणण्यायोग्य आहे, सर्व वेदांद्वारे मीच जाणण्यायोग्य आहे आणि वेदांतांचा संकलक आहे, वेदांचा ज्ञाताही मीच आहे. तर ऍक्च्युली हे जे वेद आहेत ना सगळे, तर हे वेद सगळे कृष्णांकडून आलेले आहेत आपल्याला आणि कृष्णांनी हे ज्ञान दिलेलं आहे. आणि जो हे ज्ञान समजतो ना, हा कृष्णांकडे तेवढाच लवकरात लवकर जातो आणि कृष्णांची भक्ती करतो. तर आपल्या हृदयामध्ये कृष्ण हे स्थित असतात. तर इथे हे वेद दिलेले आहेत की आता ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद हे चारही वेद श्री कृष्णाने सांगितलेले आहेत. तर हे देवापासून आपल्याकडे आलेले आहेत आणि याच्यामध्ये खूप ज्ञान आहे. आणि जो या वेदांचा ज्ञान समजताना गेला तर इथे एक मुलगा शेजारी दाखवलाय आणि तो तिथे बघतोय. आता सगळे प्राणी दाखवलेत, आता इथे हत्ती दाखवलाय, इथे एक छोटा कुत्र दाखवलंय, गाय आहे, माणसं आहेत, एक काही ब्राह्मण माणूस आहे, शूद्र माणूस दिसतो आपल्याला, असे हे सगळ्या प्रकारचे आहेत. पण जो माणूस हे वेदांचं ज्ञान ज्याला येतं ना, तो सगळ्या माणसांमध्ये तो समान बघतो प्रत्येकाला, तो कुणामध्ये फरक पडत नाही. म्हणजे त्याला गाय पण सेमच असते, त्याला हत्ती पण तेच असतो, कुत्रा पण जवळचा असतो, माणूस पण आहे. तर प्रत्येक जीवामध्ये शेवटी प्रत्येक जीवात्म्यामध्ये परमात्मा त्याच्या हृदयामध्ये असतो. चतुर्भुज विष्णू असतो त्याच्यामध्ये. श्रीकृष्णाचं ते विस्तारित रूप आहे, आपण पाहिलं होतं काल. तर हे सगळ्या गोष्टी असतात त्याच्यामुळे त्याला हे ज्ञान असतं. म्हणजे वेदांचं ज्ञान असलेला माणूस जो असतो ना, तो सगळ्यांना समान समनजरेने बघतो. तर लक्ष चुकवू नका. आता इथे दुर्योधना आपल्याला इथे हे द्रोणाचार्य ऋषी आहेत आणि आपल्याला माहितीये ते कौरव पांडवांचे गुरु होते. तर आता तुम्ही अर्जुनाचं ही गोष्ट आहे. तर द्रोणाचार्य ऋषी काय करतात, झाडावर एक पोपट बसलेलं असतं. तर त्या पोपटाकडे बघतात आणि सगळे असतात त्याच्यामध्ये, पांडव असतात, कौरव असतात. ते सगळ्यांना सांगतात की आता हा जो पोपट बसला ना, त्याच्या बरोबर डोळ्यावर तुम्ही नेम मारायचं. हं? तुम्ही आता धनुष्यामध्ये कोण कोण पारंगत आहे ते बघूया.
तर आता सगळे जे असतात कौरव पांडव त्यावेळेला ते सगळे विद्यार्थी असतात द्रोणाचार्यांचे. आणि मग ते प्रत्येक जण मग ते पुढे आले धनुष्याने त्याचा पक्षाचा डोळा उडवायला, की द्रोणाचार्य त्यांना विचारतात की काय काय दिसतंय तुला इथे. तर भीम येतो पुढे, मग ते त्यांना सांगतात. मग तो म्हणतो की मला झाड दिसतंय, मला मागचं आकाश दिसतंय, मला डोंगर दिसतोय. आणि मग ते म्हणतात ठीक आहे. मग दुःशासनाला विचारतात की तुला काय दिसतंय. तो म्हणतो मला झाडांची पानं पण दिसतात, मला फळं पण दिसतात, नुसतं झाड नाही, मला हे पण सगळं दिसतंय. मग परत आता ते कर्णाला परत आता ते दुर्योधनाला विचारतात. असं ते सगळे जे कौरवांची मुलं आणि पांडवांची असतात, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव, धर्म, ह्या सगळ्यांना विचारतात. आणि जेव्हा अर्जुनाला ते विचारतात तेव्हा अर्जुन काय उत्तर देतो की गुरुजी मला झाड दिसत नाहीये, पानं दिसत नाहीत, मला आकाश दिसत नाही, मला पक्षी पण दिसत नाही, मला फक्त त्याचा डोळा दिसतोय. तर याचा अर्थ काय असतो की अर्जुन अतिशय फोकस्ड असतो, म्हणजे त्याचं ध्यान फक्त ज्या गोष्टीवर पाहिजे त्याच गोष्टीवर ध्यान पाहिजे असतं. तर हे ध्यान म्हणजे हे कॉन्सन्ट्रेशन आपल्यामध्ये पाहिजे असतं. तर हे लक्षात ठेवायचं की आपल्याला आयुष्यामध्ये सगळ्याच गोष्टी बघत नाही बसायला. आपल्याला ज्या गोष्टी गरजेच्या आहेत, ज्या गोष्टी जरुरी आहेत आणि ज्या गोष्टींनी आपल्याला ज्ञान मिळणार आहे, ती गोष्ट आपण त्याच्यावर ध्यान केलं पाहिजे. यो मामेवं सम्मूढो जानाति पुरुषोत्तमं स सर्वविद् भजति मां सर्वभावेन भारत. जो मला संशयरहित होऊन पुरुषोत्तम भगवान म्हणून जाणतो तो सर्वज्ञ होय. म्हणून हे भारता, तो माझ्या भक्तीमध्ये पूर्णपणे संलग्न होतो. आता इथे सांगितलंय कृष्णांनी की माझ्यावर शंका घेऊ नका, म्हणजे आपण कृष्णांची भक्ती ही आपण केलीच पाहिजे. कृष्ण आहेत, कृष्णांनी वेद सांगितले आहेत आणि आपण त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. त्यांना आपण पूर्ण पुरुष म्हणून जातो, आपण पूर्ण पुरुषोत्तम भगवान म्हणून त्यांना म्हणतो आणि तेच सर्वज्ञ आहेत. म्हणजे ह्याच्यावरती आपण कधीही शंका नाही घेतली पाहिजे की त्यांनी हे क्रिएशन केलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की आपल्याला सुद्धा कृष्णांनी बनवलेले, आपल्याला बुद्धी दिली आहे ती कृष्णांनी दिली आहे, हा निसर्ग बनवलाय तो कृष्णांनी बनवलाय, दुसरे प्राणी आहेत, पक्षी आहेत, हे सगळ्यांचा जो सृष्टीचा निर्माता आहे, सगळ्या सगळ्या लोकांचा जो निर्माण करता आहे तो कृष्ण आहे. आणि याच्यावरती आपण कधीही संशय नाही घ्यायचा. आणि जो माणूस संशय न घेता कृष्णाची भक्ती करतो तो पूर्णपणे भक्तीमध्ये संलग्न होतो, म्हणजे कृष्णाच्या लवकर लवकर जवळ जातो आणि तो खूप आनंदी पण राहतो. तर इथे आपण कुठला जप सांगितलाय आपल्याला? हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. तर इथे एक नारद मुनींचं सांगितलेलं आहे की नारद मुनी यांनी गुरु म्हणून सेवा केली. आता आपण प्रल्हाद महाराज, ध्रुव महाराज, व्यासदेव, वाल्मिकी मुनी, आता आपण कालच बघितलं वाल्मिकी मुनींची गोष्ट. तर नारद मुनी हे सर्वश्रेष्ठ मुनी आहेत, सर्वश्रेष्ठ ऋषी आहेत आणि त्यांनी गुरु म्हणून खूप लोकांना या भौतिक जंजाळामधून बाहेर काढलं किंवा खूप लोकांना उपदेश केला, खूप लोकांकडून चांगलं काम करून घेतलं. तर त्याच्यामध्ये आपण बघितलं प्रल्हाद महाराजांना पण त्यांनी सांगितलं होतं, प्रल्हाद महाराज झाले, ध्रुव महाराज झाले, व्यासदेवांना पण त्यांनी सांगितलं. तर व्यासदेवांचं आपल्याला माहिती आहे की व्यासदेवांना त्यांनी 18 पुराणे लिहिली, त्यांनी महाभारत लिहिलं, त्यांनी रामायण लिहिलं. ह्या सगळ्या गोष्टी जरी लिहिल्या तरी त्यांना असं वाटत होतं की नाही काहीतरी अर्धवट आहे. मी हे सगळं असं तृप्त मन होत नव्हतं, मन समाधानी होत नव्हतं. तर त्यावेळेला नारद मुनी त्यांना सांगतात की तू भागवतम लिहा. म्हणजे तुम्ही जेव्हा भागवतम द्याल म्हणजे त्याच्यामध्ये कृष्ण आणि कृष्णाचे भक्त यांच्या लीला लिहा सगळ्या वेगवेगळ्या भक्तांच्या, तर त्यावेळेला तुम्हाला खूप छान वाटेल. कारण त्याच्यामधून तुम्ही कृष्णाचं आपण जे काही सुंदर वर्णन भक्तांनी केलंय ते तुम्ही लिहा. त्यांच्या दोघांमधले जे काही संबंध असतील, ज्या काही गोष्टी घडल्यात त्या सगळ्या तुम्ही त्यांच्या गोष्टी लिहा. आणि मग भागवतम लिहिलं व्यासदेवाने. वाल्मिकी मुनींचं पण आपण बघितलं की वाल्मिकी मुनी म्हणजे ते वाल्या पोळी असतात ऍक्च्युली, ते सगळ्यांना मारत असतात. मग त्यांना नारद मुनी म्हणतात की तू तुझ्या कुटुंबात जाऊन विचारून ये की ते तुझं पाप घेणार आहेत का, मग तुम्ही तयार होत नाही आणि मग ते रामनामाचा जप करायला सांगतात त्यांना. आपण काल बघितली ही गोष्ट. तर हे नारद मुनी यांनी सगळ्यांची गुरु म्हणून सेवा केली. तर इथे आपल्याला सांगितलंय की शास्त्रांवर कधीच संशय घेऊ नका, देवावरही कधीही संशय घेऊ नका. म्हणजे तुम्ही भगवद्गीता वाचलं पाहिजे, तुम्ही भागवतम वाचलं पाहिजे, कृष्णावर विश्वास ठेवा आणि त्याच्यामधून आपण ज्ञान घेतलं पाहिजे. आता आपल्याला आतापर्यंत माहिती होतं का तमोगुण, रजोगुण, सत्वगुण, आपण आता हे काल शिकलो. तर आपण भगवद्गीतेमधून हे ज्ञान घेतो आणि आपल्याला माहिती आहे की आपण ह्या सगळ्या हुबेहूब गोष्टी दिल्या की रोज आपल्या आयुष्यामध्ये घडतं की आपण का चिडतो,
आपल्याला कळतंय आता जन्म, मृत्यू, जरा, व्याधी या 4 गोष्टी आहेत. त्याचं दुःख आहे. नंतर हे सगळं दुःखालय आहे. आपण जर एखाद्या गोष्टीच्या मागे जर आपण खूप लागलो, आपण आपल्या इंद्रियांवर ताबा नाही ठेवला, तर आपल्याला क्रोध येतो, राग येतो. त्याच्यामुळे आपली बुद्धी भ्रष्ट होते. आपल्याला सगळं अज्ञान जातं. आपण चुकीच्या मार्गाला जातो. हे सगळं आपल्याला कळतं इथे. तर आपण शास्त्रांना कधीही संशय घ्यायचा नाही. आपण अभ्यास करायचा त्याचा. आता प्रभुपादजी म्हणतात, आपण वेदांचे ध्येय कृष्णा न शोधता वेदांचा अभ्यास केल्यास आपला बहुमोल वेळ वाया आपण आपला बहुमोल वेळ वाया घालवला. म्हणजे जर समजा जर आपण वेदांचा अभ्यास नाही केला आणि जर आपण कृष्णाचा अभ्यास नाही केला, कृष्णाला जाण्याचा प्रयत्न नाही केला, कृष्णाला आठवलं नाही आणि वेदांचा पण अभ्यास आपण केला नाही, तर याचा अर्थ असा आहे की आपण या आयुष्यातला सगळा वेळ वाया घालवला. कारण आपल्याला ज्ञानच होणार नाही. आपल्याला परत जायचंय. आपण कृष्णाचे अंश आहोत. हे दुःखालय आहे. हे सगळं शाश्वत काही नाहीये. हे सगळं टिकणार नाहीये. हे आपल्याला कळणारच नाही. त्याच्यामुळे आपण आता बहुमोल वेळ वाया घालवतोय की. तर प्रभुपादांनी ते खूप छान आपल्याला सांगितलंय की तुम्ही वेदांचा अभ्यास हा केला पाहिजे. पण भगवद्गीता वाचली पाहिजे. आता जर तुम्ही लहान असाल सगळं तुम्हाला जर आता वाचून कळणार नसेल तर तुम्ही आता जो 18 दिवसाचा हा कोर्स जॉईन केला हे खूप छान आहे. म्हणजे अशा गोष्टी श्रवण केल्या पाहिजे. कृष्णाच्या कितीतरी गोष्टी आहेत. कृष्णाची छोटी छोटी पण खूप छान छान पुस्तकं आहेत. ती पुस्तकं तुम्ही वाचली पाहिजे. तर असं तुम्ही खूप छान तुमचा वेळ घालवा. तर इथे खूप छान भजन आहे. तर आपण म्हणूया राधाकृष्णांचं भजन आहे. जय राधा माधव कुंज बिहारी गोपी जना वल्लभ गिरिवरधारी. जय राधा माधव कुंज बिहारी यशोदनंदन व्रज जन रंजन यमुना तीरा वनचारी. जय राधा माधव कुंज बिहारी. जय राधा माधव कुंज बिहारी. हरे कृष्ण.